नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे. इस प्यार को क्या नाम दूं, भाग 39. मागील भागात इकडे काही क्षणात ईशाला शुद्ध आली आणि तिने पाहिलं तर बाबा आणि आयू कोणत्याही क्षणी दरीत पडतील अशी तिला वाटली. तिने पूर्ण ताकद एकवटून त्यांना पकडण्यासाठी हात पुढे केला आणि त्या क्षणी गाडीचा दरवाजा तुटला आणि बाबा आयू गाडीतून दरीत पडले. इकडे त्यांना आपल्या डोळ्यासमोर ईशाने दरीत पडताना पाहिलं आणि दुसऱ्या क्षणी तिचे डोळे मिटले. त्यांची ती अवस्था पाहून प्रतापचं राक्षसी हास्य वातावरणात दुमदुमत होतं. आता पुढे घाटात एक मोठा ॲक्सिडेंट झाला आहे ही बातमी पूर्ण शहरभर पसरली. पोलिसांची एक टीम घटनास्थळी पोहोचली. गाडी दरीच्या कडेवर अडकली आहे. कोणत्याही क्षणी ती दरीत कोसळेल असं वाटत होतं. पोलिसांची एक टीम तिथे आधीच पोहोचून पडताळणी करत होती. काही वेळाने मल्हार देखील तिथे पोहोचला. काय हाल हवाल पगारे, मल्हारने तिथे येताच विचारले. भयानक ॲक्सिडेंट आहे साहेब, पगारेंनी माहिती पुरवली. किती जगले किती वाचले, मल्हारने सहज विचारावं तसं विचारलं. काय कल्पना नाही साहेब, पुढचा दरवाजा तुटला आहे. मागे कदाचित एक व्यक्ती आहे. आम्हाला इथून तेवढंच दिसलं, पगारे. पुढे का नाही गेलात, मल्हार. साहेब गाडी दरीच्या काठावर आहे. जराही धक्का लागला तर गाडी सरळ दरीत कोसळेल, पगारे. म्हणून काय आत असणाऱ्या त्या व्यक्तीला तसं सोडून द्यायचं का, मल्हार. नाही साहेब तसं नाही, पण पुढे जायचं तरी कसं, पगारे शंका व्यक्त करत म्हणाला. ठीक आहे मग लागा कामाला, मल्हार. कसल्या, पगारेंनी कचरत विचारलं. क्रेन मागवा, मल्हार सहज म्हणाला. आता मात्र पगारे विचारात पडले. विचार करत बसू नका, लवकर, मल्हार मोठ्या आवाजात म्हणाला. तसं मग पगारे धावत आपल्या कामाला लागले. अगदी काही वेळातच तिथे क्रेन आली. तोपर्यंत मल्हार आजूबाजूच्या परिसराची टेहळणी करत होता. तोपर्यंत त्याला इतकंच कळलं होतं की गाडीत असणारी व्यक्ती एक स्त्री आहे. तिच्या कपड्यांवरून तरी. चेहरा मात्र अर्ध्या केसांनी आणि अर्ध्या रक्ताने माखला होता. त्यामुळे तिची ओळख पटत नव्हती. क्रेन आली तसं मल्हार क्रेनच्या साह्याने गाडीजवळ गेला आणि हळूच गाडीच्या पुढच्या बाजूला उभा राहिला आणि मग हळूच त्याने आत वाकून पाहिलं. आता त्याला कोणत्याही परिस्थितीत गाडीचा दरवाजा उघडून आतल्या व्यक्तीला बाहेर काढावं लागणार होतं. पण खूप काळजीपूर्वक हे त्याला काम करावं लागणार होतं. कारण की त्याची एक चूक गाडीत असणाऱ्या व्यक्तीसाठी आणि त्याच्यासाठी सुद्धा खूप मोठी चूक ठरली असती. कदाचित दोघांचे जीवसुद्धा गेला असता. म्हणून त्याने हळूच दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. पण हात लावताच गाडी इंचभर हलली. तसं तो पटकन मागे झाला. आता मात्र काही क्षण तो पुन्हा एकदा व्यवस्थित गाडीकडे पाहू लागला. मग मात्र त्याच्या एक गोष्ट लक्षात आली. ती म्हणजे अगदी सेकंदाच्या आतच त्याला गाडीचा दरवाजा उघडून आतल्या व्यक्तीला बाहेर काढायची होती. आणि मग तो पुन्हा एकदा सज्ज झाला. यावेळी मात्र त्याने वरती आकाशाकडे पाहून मनातल्या मनात देवाचे नाव घेतले आणि मग पुन्हा एकदा गाडीच्या दरवाज्यावर आपली पकड घट्ट केली आणि मग पटकन पूर्ण ताकदनिशी त्याने दरवाजा ओढला. तसं गाडी पुन्हा आली आणि पुढे थोडी सरकली आणि मग मात्र पुन्हा दरवाजा ओढला आणि एकदाचा दरवाजा उघडला. पण त्याचबरोबर गाडी देखील पुढे सरकली आणि त्याबरोबर मल्हार देखील पुढे सरकू लागला. पण गाडी पूर्णपणे दरीत कोसळणार त्याआधीच त्याने आतमध्ये असलेल्या व्यक्तीला हाताला धरून बाहेर ओढले. ती व्यक्ती आता त्याच्या मिठीत आली होती आणि मग त्याने गाडी सोडून दिली आणि गाडी थेट दरीत कोसळली. आकाशात फक्त आता त्या गाडीचा धूर दिसत होता. मल्हार मात्र अजूनही त्या व्यक्तीला घेऊन हवेत लटकत होता. काही वेळाने त्याने इशारा केला तसं तो पुन्हा जमिनीवर आला. यावेळी मात्र त्याच्या हातात ती व्यक्ती होती. तो तिला तसंच दोन्ही हातावर उचलून घेऊन आला आणि तोपर्यंत ॲम्ब्युलन्स देखील आली होती. त्याने तसंच तिला स्ट्रेचरवर ठेवले. डॉक्टर देखील तिला हॉस्पिटलला नेण्याची घाई करू लागले. इतक्यात मल्हारचं लक्ष तिच्या चेहऱ्याकडे गेलं. माहीत नाही का पण तिचा चेहरा ओळखीचा वाटला आणि मग त्याने स्वतः कॉटन घेऊन तिचा चेहरा साफ केला. ती ईशा आहे हे समजल्यावर मात्र त्याला धडकीच भरली. त्याने आपल्या चेहऱ्यावरून आणि केसातून हात फिरवला आणि डॉक्टरकडे पाहिलं आणि म्हणाला, काय कंडिशन आहे डॉक्टर? लवकरात लवकर ट्रीटमेंट सुरू करावी लागेल, नाहीतर आम्ही काहीच करू शकणार नाहीत. डॉक्टर, ठीक आहे तुम्ही हवी ती ट्रीटमेंट करा, पण ही जगली पाहिजे. हिला काहीही होता कामा नाही आणि काही इम्प्रूव्हमेंट असेल तर मला कॉल करा. मल्हार, ठीक आहे डॉक्टर. आणि मग ॲम्ब्युलन्स ईशाला घेऊन निघून गेली. आता मात्र मल्हारने पुन्हा एकदा दरीकडे पाहिलं आणि मग पगारेकडे पाहून विचारले,
पगारे नक्की गाडीत आणखीन कोण कोण होतं तुम्ही सांगू शकाल का? मल्हार: साहेब, ॲक्सिडेंट आपण इथे येण्याआधीच झाला होता आणि पुढच्या दरवाजा तुटला होता, त्यामुळे पुढे कोण कोण बसलं होतं त्याची काहीच कल्पना नाही आहे. हां, फक्त मागच्या सीटवर या मॅडम होत्या. पगारे: एक काम करा, मी तुम्हाला एक पत्ता देतो, त्या पत्त्यावर जाऊन चौकशी करा, कोणी आहे की नाही तेवढं बघा आणि मला कळवा. मल्हार: ठीक आहे साहेब, मी आत्ताच जातो. पण साहेब, एक विचारू का? पगारे: मल्हार: तुम्ही या मॅडमला ओळखता का? पगारे: हो, महिन्यापूर्वीच आमची भेट झाली होती. खूप अबोल आणि शांत स्वभावाच्या मॅडम आहेत त्या, आणि त्यांच्या कुटुंबात आतापर्यंत त्यांचे आई बाबा एवढेच मला माहीत आहे. या व्यतिरिक्त कुणी नाही आहे, म्हणून मला भीती आहे की कदाचित त्यांचे आई बाबा देखील त्यांच्याबरोबर गाडीत होते. कदाचित ते जर नसतील तर मग मॅडमबरोबर गाडीत कोण होतं, आणि जर गाडीत त्यांच्याबरोबर त्यांचे आई बाबाच होते तर मग ते गेले कुठे? कदाचित ते या दरीत. पुढे मल्हारला काही बोलवेना. ठीक आहे साहेब, तुम्ही काळजी करू नका, माझ्या ओळखीची काही माणसं आहेत, मी त्यांना सांगतो या दरीत उतरायला. ते लोक तेच काम करतात आणि शोधाशोध पण करायला सांगतो, आणि मी स्वतः तुम्ही दिलेल्या पत्त्यावर पण जाऊन बघतो. पगारे: ठीक आहे पगारे. मल्हार: आणि मग पगारे आपल्या कामाला निघून गेले. इकडे मल्हार देखील आपल्या कामाला निघून गेला. तो आपल्या केबिनमध्ये बसून काम करत होता, पण डोळ्यासमोर सतत ईशाचा रक्ताळलेला चेहरा येत होता. त्याला सतत ईशाला पाहण्याची इच्छा होत होती. काही वेळाने त्याने आपलं काम बाजूला ठेवलं आणि तो हॉस्पिटलच्या दिशेने निघाला. हॉस्पिटलला येऊन तो सरळ ICU जवळ आला. त्याने आत वाकून पाहिलं. ईशा तिथे बेडवर निश्चित पडली होती. शरीरावर जागोजागी बँडेज होतं. तिच्या जगण्याची 1% शक्यता देखील नाकारता येत नव्हती. सगळे डॉक्टर शर्तीने प्रयत्न करत होते. मल्हार खूप अपेक्षेने तिच्याकडे पाहत होता. ती कधी डोळे उघडेल याची वाट तो पाहत होता. हॅलो इन्स्पेक्टर राणे. डॉक्टर: हॅलो डॉक्टर, हाऊ इज शी नाव? मल्हार: मिस्टर राणे, अजून तरी काहीच इम्प्रूव्हमेंट नाहीत. आता सध्या तरी मी काहीच सांगू शकत नाही. त्यांच्या जगण्याचे 1% चान्स देखील आमच्यासाठी खूप आहे. जोपर्यंत त्या आम्हाला प्रतिसाद देत नाही तोपर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही. डॉक्टर: आता मात्र मल्हारने आपल्या केसातून हात फिरवला. पुढे काय करायचं हे त्याला देखील कळत नव्हतं. काही करून त्याला ईशाला जगवायचं होतं. हे सगळं का घडलं, कशासाठी घडलं हे त्याला देखील कळत नव्हतं. रात्रीच्या वेळेस ईशा आपलं घर सोडून त्या दरीखोऱ्यात काय करत होती, आणि ती एकटी होती की तिच्यासोबत कोणी होते, की मग तिच्यासोबत कोणी होतं की नव्हतं, आणि मग तिच्यासोबत आई बाबा होते की नव्हते, आणि होते तर ते आता कुठे आहेत, जिवंत आहेत की नाही, असे एक ना अनेक प्रश्न त्याला भंडावून सोडत होते. ओके डॉक्टर, काही असेल तर मला नक्की कळवा. मल्हार: ओके. डॉक्टर एवढं म्हणून निघून गेले. मल्हारने पुन्हा एकदा निश्चित पडलेल्या ईशाकडे पाहिलं आणि तो पोलीस स्टेशनला निघून गेला. पण डोक्यातून एक प्रश्न अजिबात जात नव्हता. तो म्हणजे आईबाबा कुठे असतील, आणि खरंच ते या जगात नसतील तर त्यांच्याशिवाय ईशाला सांभाळणे फार कठीण जाणार होते. इकडे आदित्य अजूनही ईशाचा शोध घेत होता. अभि देखील प्रयत्न करत होता. पण आता कुठेतरी आपण ईशाला गमावले की काय अशी त्याला वाटायला लागले होते. पण अजूनही तिला परत मिळवण्यासाठी धडपड मात्र सुरूच होती. पण इकडे ईशा अजूनही काहीच हालचाल करत नव्हती. मल्हार आजही तिला पाहायला आला होता. त्याने तिला पाहिलं. डॉक्टर म्हणाले होते की अजूनही काही रिस्पॉन्स देत नाही, म्हणून त्याला जरा ईशाची काळजी लागून राहिली होती. तो आज ईशाजवळ जाऊन बसला. त्याने हळूच तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. आपली भेट आणि ओळख काही जुनी नाही, पण जेव्हा तू भेटलीस तेव्हा तुझा हळवा आणि तितकाच कणखर स्वभाव दिसून आला आहे. पण आज तुला आता इथे या अवस्थेत मी नाही पाहू शकत. तू नक्की रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी काय करत होतीस, किंवा तुझ्यासोबत काही वाईट घडणार होतं का, किंवा मग तुझे आई बाबा कुठे आहेत, असे एक ना अनेक प्रश्न मला पडले आहेत. पण तरी सांगू, मला ना एक गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने माहीत आहे. ती म्हणजे काही गोष्टी घडण्यामागे नक्कीच काहीतरी कारण नसतं. एवढ्या मोठ्या ॲक्सिडेंटमधून तू वाचलीस म्हणजे यात नक्कीच काहीतरी कारण असला पाहिजे. मला नाही माहीत ते कारण काय, पण जर तुला माहीत असेल तर त्या गोष्टीसाठी उठ. स्वतःशीच एक वेगळा लढा द्यायचा आहे तुला, त्यामुळे प्लीज उठ आता. मल्हार तिच्या हातात हात घेऊन म्हणत होता. ईशाला आता हॉस्पिटलला आणून 4 दिवस झाले होते, पण अजूनसुद्धा काही प्रगती नव्हती. आजसुद्धा सकाळी मल्हार हॉस्पिटलला आला. त्याने पाहिलं तर अजूनही ईशा निश्चित पडली होती. तेवढ्या तिथे एक नर्स आली. सर, तुम्हाला डॉक्टरांनी बोलावलं आहे, ती नर्स म्हणाली. तसं मल्हारने हो म्हणून मान हलवली.
आणि तो डॉक्टरांच्या केबिनच्या दिशेने निघाला. या मिस्टर मल्हार. डॉक्टर. तसं मल्हार त्यांच्यासमोर येऊन बसला. कशी आहे डॉक्टर ती? काही इम्प्रूव्हमेंट? मल्हार. कालपासून त्या औषधांना चांगला रिस्पॉन्स देत आहे. डॉक्टर. आता मात्र मल्हारच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. खरंच डॉक्टर? मल्हार आनंदाने म्हणाला. हो, कालपर्यंत आम्हाला असं वाटत होतं की त्यांचं जगणं खूपच मुश्किल आहे. त्यांच्या तब्येतीत काही सुधारणा नव्हती, पण आता त्यांच्यात बरीच सुधारणा आहे. एकदा का त्यांना शुद्ध आली की त्यांच्यात लवकरात लवकर सुधारणा होईल. डॉक्टर. डॉक्टर तिला शुद्ध कधीपर्यंत येईल? मल्हार. लवकरच येईल. डॉक्टर. त्यानंतर मात्र मल्हार तिला फक्त शुद्धीवर यायची वाट पाहत होता. त्यानंतर 2 दिवसांनी ईशाला शुद्ध आली. ती शुद्धीवर येताच मल्हारला हॉस्पिटलमधून फोन आला. तो धावत पळत हॉस्पिटलला आला. डॉक्टर तिला चेक करून बाहेर आले. डॉक्टर कशी आहे ईशा? मल्हार. त्या शुद्धीवर आल्यापासून त्यांच्या ॲक्सिडेंटबद्दल विचारत आहेत. त्यांच्या आईबाबाबद्दल विचारत आहेत. आम्ही त्यांना अजून तरी काही सांगितलं नाही, कारण सध्या त्यांची तब्येत ठीक नाही. अशा अवस्थेत त्यांना काही सांगायचं म्हणजे त्यांच्या जीवावर बेतू शकते. डॉक्टर. आता मात्र मल्हार विचारात पडला. नक्की यावेळी तो ईशाला काय सांगणार होता? ज्या अर्थी ती शुद्धीवर आल्यावर तिच्या आईबाबाबद्दल विचारत होती, याचा अर्थ त्या दिवशी तिच्यासोबत तिचे आईबाबाच होते. दरीत पडल्यामुळे आता दोन्ही या जगात नाहीत. आईबाबा नसल्यावर तिला एकटीला कसे सांभाळायचे, हा मोठा प्रश्न मल्हारसमोर उभा होता. मल्हार त्याच्याच विचारात विचार करत होता. इतक्यात पुन्हा एकदा डॉक्टरांनी त्याला आवाज दिला. मिस्टर मल्हार, मी तुमची परिस्थिती समजू शकतो, पण सध्या त्यांना खरं सांगणं हे त्यांच्या जीवावर बेतू शकतं, आणि खोटं सांगणं म्हणजे त्या सतत हायपर होत राहणार. यासाठी आपल्याला एकच काहीतरी मार्ग शोधला पाहिजे. डॉक्टर. ठीक आहे डॉक्टर, मी बघतो काय करायचं ते. मल्हार. आणि मग मल्हार हळूहळू ईशाच्या रूमच्या दिशेने सरकू लागला. ईशा अजूनही तिच्या बेडवर आडवी पडून निर्विकारपणे छताकडे पाहत होती. एवढ्यात मल्हारने दरवाजा उघडला. तसं ईशाने त्याच्याकडे पाहिलं. त्याला पाहून ईशा पटकन उठून बसली. सर, माझे आईबाबा कुठे आहेत? डॉक्टर काही सांगत नाहीत. प्लीज तुम्ही तरी सांगा ना. ईशा गयावया करत म्हणाली. मी शिशा, तुमचे आईबाबा ठीक आहेत. मी लवकरच त्यांना तुमच्या जवळ आणेन, पण सध्या तुम्हाला आरामाची गरज आहे. तुम्ही आराम करा. मल्हार इकडे तिकडे नजर चोरत म्हणाला. सर, माझे आईबाबा कुठे आहेत? मला त्यांना भेटायचं आहे. ईशा थोड्या कठोर आवाजात म्हणाली. मी तुम्हाला सांगितलं ना, ते ठीक आहेत. तुम्ही काही काळजी करू नका. मल्हार थोड्या मोठ्या आवाजात म्हणाला. तसं ईशा देखील उठून उभी राहिली. ठीक आहे, तुम्हाला मला माझ्या आईबाबाकडे न्यायचं नसेल ना, तर नका नेऊ. मी स्वतः जाईन त्यांना शोधायला. आणि ईशाने सरळ तिच्या हाताची सलाईन खेचून काढली आणि बाहेरच्या दिशेने निघाली. तसं मल्हारने तिला दरवाज्यात चढवले. मिस ईशा, तुमची तब्येत ठीक नाही. मी सांगितलं ना तुमचे आईबाबा ठीक आहेत म्हणून. मल्हार. मला तुमचं काहीही ऐकायचं नाही. बाजूला व्हा. मला माझ्या आईबाबांना शोधायला जायचं आहे. ईशा मल्हारकडे पाहून रागाने म्हणाली. ईशा, प्लीज प्लीज माझं एकदा ऐकून घ्या, प्लीज. मल्हार तिच्या रस्ता अडवत म्हणाला. मी सांगितलं ना, मला तुमचं काहीही ऐकायचं नाही. बाजूला व्हा. ईशा मल्हारला बाजूला करत म्हणाली. मल्हारने तिच्या दोन्ही दंडाला धरून थांबवलं. प्लीज प्लीज थांब ईशा, समजून घेण्याचा प्रयत्न कर. तुझे आईबाबा ठीक आहेत. मल्हार. नाही, मला तुमचं काहीही ऐकायचं नाही. बाजूला व्हा तुम्ही. ईशा. आणि मग पुन्हा ईशा त्याच्या बाजूने जाऊ लागली. तिची अवस्था खूपच वाईट होती. आईबाबांना भेटण्यासाठी वेडीपिसी झाली होती. तिला कोणत्याही परिस्थितीत आईबाबांना भेटायचं होतं, बघायचं होतं. या सगळ्या गडबडीत तिच्या पायाला लागलेल्या जखमेतून पुन्हा रक्त वाहू लागलं होतं. तिला धड चालताही येत नव्हतं. तिची अवस्था पाहून आता मल्हारला खूप वाईट वाटत होतं. ईशा ईशा, प्लीज समजून घे. मल्हार तिला थांबवण्याचा निरर्थक प्रयत्न करत होता. तुम्ही बाजूला व्हा, मला जाऊ द्या. ईशा अजूनही हट्ट करत होती. ईशा, तुमचे आईबाबा या जगात नाहीत. मल्हार एकदम बोलून गेला. आता मात्र त्याच्या तोंडून हे सगळं ऐकून ईशा एकदम स्तब्ध झाली. ती फक्त त्याच्याकडे निर्विकारपणे पाहत होती. ईशा ईशा. मल्हार तिचा चेहरा आपल्या दोन्ही हाताच्या ओंजळीत घेऊन प्रेमाने म्हणाला. ईशा अजूनही शून्यात नजर लावून बसली होती, पण डोळ्यातून पाणी वाहत होतं. मल्हारने पुन्हा तिला एकदा आवाज दिला. ईशा ईशा.
आता मात्र ईशाने त्याच्याकडे पाहिलं आणि दुसऱ्या क्षणी ईशाने डोळे मिटले आणि आपलं अंग सैल सोडले. ती पडणार इतक्यात मल्हारने तिला सावरले. ईशा बेशुद्ध झाली होती. मल्हारने तिला आपल्या दोन्ही हातावर उचलले आणि तिला बेडवर ठेवले आणि डॉक्टरांना बोलावलं. डॉक्टर तिला चेक करून बाहेर आले. कशी आहे ईशा? मल्हार. तुम्ही त्यांना त्यांच्या आईबाबाबद्दल सांगितलं का? डॉक्टर. हो, मला सांगावं लागलं. ती सारखं बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होती म्हणून मी तिला थांबवण्यासाठी. मल्हार जरा कचरत म्हणाला. इट्स ओके मिस्टर राणे. काही वेळा पेशंट अशा हालचाली करतो, त्याच्यामुळे त्याला सांभाळणं कठीण जाते आणि नाईलाजाने त्याच्यासमोर अशा गोष्टी येतात. आणि मी ईशाच्या बाबतही असंच काहीचं घडलं आहे. पण या सगळ्याचा परिणाम त्यांच्यावर काय होते हे आपल्याला पुढे जाऊन कळेल. आय होप त्यांनी अजून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करू नये. डॉक्टर. काही वेळाने ईशा शुद्धीवर आली, पण ती कोणाशीच काही बोलली नाही. मूकपणे अश्रू गाळत होती. दुसऱ्या दिवशी मल्हार तिला भेटायला आला. खरं तर तिचं स्टेटमेंट घ्यायचं होतं, पण सध्या ती काहीही सांगण्याच्या मनस्थितीत नव्हती म्हणून तो गप्पच होता. तो हळूच तिच्या रूममध्ये आला. तेव्हाही ती निर्विकारपणे बाहेर बघत बसली होती. ईशा? मल्हारने हळूच तिला आवाज दिला. तसं ईशाने त्याच्याकडे वळून पाहिलं. कशी आहेस? मल्हारने हळूच तिला विचारलं. मला डिस्चार्ज हवा आहे. ईशा. पण ईशा, तुझी तब्येत अजून ठीक नाही. मल्हार. मला घरी जायचं आहे. आता ही ईशा बाहेर बघत निर्विकारपणे म्हणाली. तसं मल्हार तिच्या जवळ आला. हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवला. जे झालं ते तर आपण बदलू शकत नाही, पण अजून किती दिवस तू स्वतःला त्रास करून घेणार आहेस? आता तू स्वतःला सावरायला हवं. मल्हार प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला. तसं ईशाने त्याच्याकडे पाहिलं आणि तिला हुंदका दाटून आला. ती हुंदके देऊन रडू लागली. मल्हारने देखील तिला पटकन आपल्या मिठीत घेतले. तसं ईशा देखील त्याच्या मिठीत शिरली. माझे आईबाबा सर मला सोडून गेले, मला एकटीला सोडून. ईशा मोठमोठ्याने रडून बोलत होती. शांत हो ईशा, शांत हो. काही गोष्टी आपल्या हातात नसतात, पण त्या घडतात म्हणून आपण जगायचं सोडायचं नसतं. देवाने आपल्याला जे आयुष्य दिलं आहे ते कोणत्या आणि कोणत्या कारणासाठी दिलं आहे असं समजून आपलं आयुष्य नव्या उमदीने ते जगायचं. आणि तू एकटी नाहीस, मी आहे ना तुझ्यासोबत. एक मित्र म्हणून मी नेहमी तुला साथ देईन. मल्हार. ईशा खूप वेळ त्याच्या मिठीत शिरून रडत होती. काही वेळाने ती शांत झाली. तसं ती मल्हारच्या मिठीतून बाहेर आली. सर, मला घरी जायचं आहे. ईशा. ठीक आहे, मी डॉक्टरांशी बोलतो. मल्हार. डॉक्टरांशी मल्हार बोलला. डॉक्टरांनीही ईशाला डिस्चार्ज दिला, कारण घरी राहिली तर कदाचित तिच्या तब्येतीत काही सुधारणा होऊ शकते. मल्हार स्वतः ईशाला घरी सोडायला आला. घरात आल्यावर मात्र ईशा आता आईबाबांचा फोटो घेऊन खूप रडली. मल्हार मात्र फक्त तिच्याकडे पाहत होता. तिला सध्या रडून मोकळं होणं गरजेचं होतं. काही वेळाने ती शांत झाली आणि मग ती फ्रेश झाली. थँक्यू सो मच सर. या काही दिवसात तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं. तुम्ही नसतात तर माझं काय झालं असतं मलाच माहीत नाही. ईशा त्याच्यासमोर बसून म्हणाली. मी जे काही केलं ती माझी ड्युटी होती. त्यासाठी तुला मला थँक्यू म्हणण्याची काही गरज नाही. आणि यापुढेही तुला काही माझी गरज लागली तर तू मला हक्काने सांगू शकतेस. मल्हार. ईशा. ईशा, एक विचारू? नाही म्हणजे खूप दिवस झाले तुला विचारायचं होतं, पण तुझी तब्येत ठीक नव्हती. पण आता प्रोटोकॉलप्रमाणे मला हे विचारायला हवं म्हणून विचारण्याचा धाडस करत आहे. मल्हार. विचारा. ईशा मान खाली घालून म्हणाली. हा ॲक्सिडेंट नक्की कसा झाला? तू एवढ्या रात्री तिकडे घाटात काय करत होतीस? मल्हार. आता मात्र ईशा विचारात पडली. नक्की काय सांगणार होती ती? एवढे वर्ष मनात जे गुपित ठेवलं होतं ते आता तरी ते उघड करायचं तिच्या जीवावर आलं होतं. आणि सांगून तरी काय होणार होतं? यांच्यासाठी हे सगळं केलं होतं ते तर आता नव्हते, पण मनातल्या मनात खूप वाटत होतं की प्रतापसारख्या नराधमाला शिक्षाही झालीच पाहिजे. पण त्याला शिक्षा मिळून तिच्या मनाचं समाधान होणार नव्हतं. त्याला अशी काहीतरी शिक्षा द्यायची होती की तो आयुष्यात कधीही विसरणार नाही. पण ती कशी, या सगळ्यात विचार करण्यासाठी तिला वेळ हवा होता. म्हणून तिने सध्या तरी कुणालाच काही न सांगण्याचा निर्णय घेतला आणि ती गप्प बसली. ईशा. तिला गप्प बसलेलं पाहून मल्हारने तिला हाक मारली. तसं ईशा आपल्या विचारातून बाहेर आली. ईशा. काय झालं? तू ठीक आहेस ना? मल्हार. हो. त्या दिवशी मी आणि आईबाबा खूप दिवसानंतर बाहेर जाणार होते.
आणि त्या दिवशी आम्ही फिरण्यासाठी बाहेर पडलो. बाहेर डिनर करायचा असा आमचा प्लॅन होता, पण मला डिनर आधी लाँग ड्राईव्हला जायचं होतं, म्हणून बाबांनी घाटाकडे गाडी वळवली होती. तिथून पुढे आम्ही काही अंतरावर पुन्हा माघारी येणार होतो, पण मग त्याआधीच घाटात आमचा ॲक्सिडेंट झाला. आताही बोलताना ईशाला भरून आलं होतं. का कोण जाणे, मल्हारला तिचं बोलणं खरं वाटत नव्हतं. फक्त लाँग ड्राईव्हसाठी कोणी घाटात जाईल असं वाटत नव्हतं, पण एक मन ईशा खोटं का बोलेल असंही वाटत होतं, म्हणून सध्या तो काहीच बोलला नाही. ॲक्सिडेंट कसा झाला सांगू शकशील? मल्हार: मला फारसं आठवत नाही, पण एका गाडीचा धक्का आमच्या गाडीला लागला आणि त्यानंतर आमची गाडी हवेत उडाली आणि पुन्हा जमिनीवर आपटली. त्यानंतर काय झालं मला नाही आठवत. ईशा: त्या गाडीचा नंबर किंवा रंग किंवा ती गाडी कोण चालवत होतं किंवा एखादी गोष्ट आठवत असेल तर? मल्हार: क्षणात तिच्या डोळ्यासमोर प्रतापचा क्रूर हसताना चेहरा आठवला. क्षणात तिच्या चेहऱ्यावर देखील रागीट भाव उमटले. आत्ताच्या आत्ता जाऊन त्याच्या नरडीचा घोट घ्यावा असं वाटत होतं, पण मल्हारसमोर तिला काही बोलताही येत नव्हतं. तसं ईशा काही वेळ गप्प बसली, पण इकडे मल्हार मात्र तिच्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हावभाव आवर्जून टिपत होता. तिच्या चेहऱ्यावरच्या हावाभावावरून तरी ती नक्की आपल्यापासून काहीतरी लपवत आहे याची त्याला जाणीव झाली, पण काय हे तरी त्याला सध्या कळत नव्हते. तिला विचारात हरवलेलं बघून त्याने पुन्हा एकदा तिला आवाज दिला, ईशा. तसं ईशाने त्याच्याकडे पाहिलं. काही आठवतंय का? मल्हार: नाही, मला काहीच आठवत नाही. ईशा आपलं डोकं धरून म्हणाली, ठीक आहे, काही हरकत नाही, जेव्हा आठवेल तेव्हा सांग. मल्हार: ईशा: आणि हो, मी 2 दिवसांसाठी बाहेर जाणार आहे, त्यामुळे काही लागलं तर हवालदार पगारे आहेत, ते तुला मदत करतील. मी त्यांचा नंबर आणि माझा नंबर तुझ्या मोबाईलमध्ये सेव्ह केला आहे, सो काही लागलं तर नक्की सांग. मल्हार: हो. ईशा: आता तू आराम कर. मल्हार: यावेळी ईशाने फक्त मान हलवली आणि मग मल्हार निघून गेला. आता ईशा काय करेल? नक्की काय सुरू आहे तिच्या डोक्यात? ती सांगू शकली असती प्रतापबद्दल मल्हारला, मल्हारने मदतच केली असती तिची, पण तिने काहीच नाही सांगितलं. का? का ईशा अशी वागत आहे? खूप प्रश्न आहेत, पण उत्तर नाही. आणि आजचा भाग कसा वाटला मला नक्की कळवा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.